ओके, तर अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं खूप सोपं आहे. सुरुवातीला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिली, त्यावरती क्लिक करायचं आहे. काय अशा पद्धतीने तुमच्याजवळ येऊन जाईल. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला वेबसाईट दिसेल आपली फोन सेवा, तर जस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही, सरळ खाली यायचं आहे. अशा पद्धतीने खाली आल्याच्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला एक डाउनलोड सुरू करा असं ऑप्शन भेटेल. ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि 30 सेकंद जे आहे तिथं थांबायचं आहे. ठीक आहे, जसे 30 सेकंद पूर्ण होतं या ठिकाणी फाईल डाउनलोड करा असं ऑप्शन भेटेल. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर नवीन एक अशा पद्धतीने पेज वगैरे येऊन जाईल. तर या ठिकाणी पण काही करायचं नाही, सरळ खाली यायचं आहे. आणि आता इथे बघू शकता तुम्हाला ग्रीन स्क्रीनचा एक व्हिडिओ दिलेला आहे आणि इथे एडिटिंग प्रीसेट आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करून याला अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता या ठिकाणी जसं तुम्ही इनपुट केलं तुमच्याजवळ अशा पद्धतीचं येऊन जाईल. या ठिकाणी तुम्हाला काही चेंजेस नाही करायचे आहे. जे काय ते तुमचे स्वतःचे इमेजेस लावून घ्यायचे आहे. तुम्हाला हेच इमेजेस वापरायचे असेल तर मी टेलिग्रामवर दिलेले आहेत, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. इमेज चेंज करण्यासाठी या इमेजमध्ये क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. या जे काही नंबर दिसेल यावरती क्लिक करायचं आहे आणि जिथं कुठे तुम्ही तुमचे इमेजेस वगैरे ठेवले असेल तो इमेज अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे. वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे. आपला इमेज या ठिकाणी येऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने दुसरा आलेला असेल अशा पद्धतीने. ठीक आहे, अशाच पद्धतीने या ठिकाणी सर्व इमेजेस चेंज करायचे आहे. जे काही ग्रुप असणार आहे ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि सेम पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जे हवा आहे तो इमेज तुम्ही इथं ॲड करून अशा पद्धतीने बॅक यायचं आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला एक एक इमेज ॲड करून टाकायचं आहे. इतकं झाल्याच्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे रेडी होऊन जाईल. आता याला सेव्ह करायचं आहे, तर एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करून या ठिकाणी 1080 किंवा 720 मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. बाय.